पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी। धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी श्रीनगर मध्ये अडकलेले आहेत। काश्मीरमधील पर्यटकांनो एकमेकांना साथ देऊया, धनंजय जाधव यांचं आवाहन। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल रवीना टंडननं व्यक्त केलं दुःख। ओम शांती, शोक, धक्का आणि संताप, वेदना खरं तर व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, असं ट्विट रवीना टंडनने केलेलं आहे। दहशतवाद्यांनी हे जाणून घ्यावं की आम्ही गप्प बसणार नाही। त्यांनी आमच्या लोकांना क्रूरपणे मारलं, हे माफ केलं जाऊ शकत नाही, संजय दत्त यांचे ट्विट। भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध। सुसंस्कृत जगात दहशतवाद्याला स्थान नसावे आणि हे घृणास्पद। खरं तर अभिनेता सोनू सूद याने ट्विट करत निषेध व्यक्त केलेला आहे। तुषार कपूरनेही दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध। भारत भ्याडांना योग्य उत्तर देईल। भारताच्या उदयाची भीती बाळगणाऱ्यांना नेहमीप्रमाणेच अपमानित केलं जाईल। विवेक ओबरॉयने व्यक्त केला शोक। दहशतवादी हल्ल्याच्या बातमीनं हृदय पिळवटून टाकलं। आज दुःखाची छाया तीव्र। अक्षय कुमारने व्यक्त केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध। बातमी ऐकून खूप वाईट वाटले। निष्पाप लोकांना अशा प्रकारे मारणं हे निंदनीय आहे। महाराष्ट्रातील 30 प्रवासी पहलगाम जवळील जंगलात अडकलेले नागरिक पंढरपूर आणि पुणे परिसरातील। जम्मू काश्मीरमध्ये गेलेले अमरावतीचे पर्यटक सुरक्षित। अमरावतीचे 100 पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरूप। खासदार वानखेडेंचा फोनवरून संवाद। पुण्यातील पर्यटनासाठी गेलेले अनेक प्रवासी श्रीनगरमध्ये अडकून पडलेले आहेत। पुण्यात परत येण्यासाठी पर्यटकांना उपलब्ध नाहीत विमानं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।